नमस्कार. डीप मीडियाच्या डीप चर्चा या आजच्या विशेष भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व जोडले गेले आहे, ज्यांचा शैक्षणिक प्रवास आणि सामाजिक कार्याचा आवाका खरोखरच थक्क करणारा आहे. शिक्षण, समाजशास्त्र आणि सामाजिक प्रबोधन अशा विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवणारे आदरणीय श्री तुषार चोपडे सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. सरांच्या ओळखीबद्दल सांगायचेच झाले तर सरांनी इंग्रजी शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र अशा 3 विषयात एम.ए. पदवी संपादन केली असून शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयामधून त्यांनी अत्यंत मानाची नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यासोबतच डी.एड., बी.एड. आणि एम.एड. अशा व्यावसायिक पदव्याही त्यांनी प्राप्त केल्या आहेत. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षक म्हणून ज्ञानाचे पवित्र काम करत आहेत. केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता शिक्षण विभागाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सक्रिय असून त्यांचा मानसिक आरोग्य विभागाचे ते जिल्हा समन्वयक आहेत. शिवाजी विद्यापीठाचा मानसिक समुपदेशन कोर्स पूर्ण करून ते या क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. वरदायिनी गृहतारण संस्था पन्हाळा येथे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र संविधान समितीचे संविधान संवादक म्हणून ते संविधानाची मूल्ये समाजात रुजवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून CCRT दिल्ली यांच्यामार्फत दिल्ली, गुवाहाटी आणि हैदराबाद येथे विशेष प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झालेली आहे. अशा या बहुविद्याशाखीय व्यक्तिमत्वाचा प्रवास, त्यांचे विचार आणि सामाजिक कार्याची धडपड आज आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. डीप मीडियाच्या या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, म्हणजे पोर्ले गावातील सर्वात जास्त शिक्षण घेतलेली व्यक्ती म्हणून तुमची ओळख आहे. तुमच्या या शैक्षणिक प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा किती प्रभाव राहिला आहे? खूप छान आणि सुंदर प्रश्न विचारलाय. सर्वात जास्त असं म्हणता येणार नाही, कारण का आपल्या गावात बरेचसे PhD झालेले किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेली बरीचशी मुलं किंवा लोक आहेत. परंतु त्यातल्या त्यात एक बऱ्यापैकी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये थोडासा हुशार असलेला आणि पुढे काहीतरी आपल्याला करायचं आहे या दृष्टीनं नेहमीच अभ्यासात राहणारा, असं म्हटलं तर अभ्यासक म्हणून म्हटलं तरी चालेल. पोर्ले गावाचा विचार केला तर पोर्ले गावामध्ये अभ्यासाची परंपरा खूप जुनी आहे आणि खूप पूर्वीपासून आपण ते बघत असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या आयुष्यामध्ये काय बदल केला, कशासाठी बदल केला हे जर आपण बघितलं तर त्याचं संपूर्ण जीवनचरित्रच आपल्याला खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्त्रोत म्हणून बघायला लागेल. म्हणजे त्यांचा जो आयुष्याचा जो प्रसंग आहे की त्यांना ज्या वेळेला लहान असताना त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये एखाद्या बैलगाडीमध्ये बसवलं होतं आणि बैलगाडीमध्ये न उतरली, ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे. आणि बैलगाडी उतरल्यानंतर त्यांना असा प्रश्न पडला की मला बैलगाडीतून का उतरलं. तर त्यावेळी त्यांच्या भावंडांनी त्यांना सांगितले की आपण खालच्या जातीच्या किंवा अस्पृश्य समाजातल्या आहोत. आणि तो त्यांच्यातला मनामधला एक मोठा त्यांच्यात आघात होता, कारण त्याचं संग्रह बालपण हे बघितलं आपण तर ते मध्य प्रदेशमधल्या महू ठिकाणी गेलं होतं. आणि ते ज्यावेळी इथं आले त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं अस्पृश्यता काय असते, जातीभेद काय असतो हे बघितलं. आपण जरी आता 2026 मध्ये जगत असलो तरी जातीभेदातला जो काय आपण बघतो तो फक्त पॅकेज फक्त बदलल्यावरचा, तो मुळापासून बदलला नाही. आणि याचा अनुभव मला शिक्षक झाल्यानं सुद्धा पाहायला मिळाला. जे समाजामध्ये जरी मी शिक्षक जरी झालो असेल तर बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याच प्रकारचा होता. आणि त्याला उत्तर बाबासाहेबांनी शिक्षणातून दिलं की आपण बाबा या पद्धतीनं आपण जर उच्च शिक्षण घेतलं तर आपण त्यामधून बाहेर पडू शकतो आणि इतर लोकांना पण प्रेरित करू शकतो. त्या उद्देशाने माझ्या आयुष्यातला सुद्धा असा एक प्रसंग घडला की त्यावर मला असं वाटलं की मी कुणाला एखादी गोष्ट विचारायला जाणार नाही, तर सगळ्यांनी मला विचारायला आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करणं आणि जास्तीत जास्त न्याय मिळवण्याचा मी प्रयत्न केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा सगळ्यांना सांगितलेला जो विचार आहे
तो विचार अवलंबण्याचा प्रयत्न केला. त्याच्या म्हणजे समुद्रातला एक घोट सुद्धा आपण अजून घेतलेला नाही किंवा आपण तिथपर्यंत अजून पोहोचू शकलेला नाही. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच हा जो विचार आहे आपण सगळ्यांनी पुढे न्यावा आणि त्यासाठी सगळ्यांनी आपलं जे शिक्षण आहे ते वाढवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा. त्यासाठी शिक्षणाला कुठल्याही वयाचं बंधन नाहीये. आपण मरेपर्यंत शिक्षण घेतो, हाच एक मंत्र आहे. त्यातूनच आपण पुढे गेलं पाहिजे. एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून गावाकडे पाहताना तुम्हाला कोणते बदल प्रकर्षाने जाणवतात? आता गावगाडा म्हटलं तर आपण बघितलं तर गावगाड्याला जवळपास आपण विचार जर केला तर 10,000 वर्षाचा इतिहास आहे. बरोबर. कारण का 10,000 12,000 वर्षापूर्वीपासून एक गाव ही संकल्पना आली आणि गाव या संकल्पनेचा विचार केला तर प्रत्येक गावामध्ये राहणारा जो व्यक्ती आहे तो एकमेकावर अवलंबून आहे. आणि हा गावगाडा म्हणजे काय, तर गावामधल्या प्रत्येक व्यक्तीनं समूहामध्ये राहणं, समूहामध्ये एकमेकांच्या गरजा पूर्ण करणं आणि गुणगोविंदानं राहणं. तर आत्ताची भांडवलशाही किंवा ही जो आता जर आपण 2000 पासूनचा कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर भांडवलशाहीनं प्रत्येक घरामध्ये आक्रमण केलं आणि त्याचा परिणाम असा झालाय की प्रत्येकाला आता तुम्हालाही आठवत असेल लहानपणी एखाद्या घरामध्ये एखादी जर आमटी नसेल तर आपण लहान कोरड्याच म्हणत तर दुसऱ्या जगात मागणार पण लाज वाटत नव्हतं. आता साधं पाणी मागताना सुद्धा माणूस जर हिचकतच असेल, जर त्याला त्याची वाईट वाटत असेल तर आपण समाज म्हणून आणि माणसं म्हणून ते खूप दुभंगलोय. आणि ते दुभंगलोय का हे अभ्यास करण्यासाठी मी समाजशास्त्र विषयातून परत एम ए केलं. त्यासाठी मी पुन्हा नेटवर जातो. त्याचं मूळ कारणच असं होतं की समाज असा काम करतोय आणि समाजाचा विचार करत असताना आपण असं लक्षात घेऊया की समाज हा एकमेकावर अवलंबून आहे. कारण का व्यक्ती पण समाज आणि समाजाचा घटक व्यक्ती आहे. आत्ताचा नवयुवक आहेत किंवा यांना समाज नको आहे, फक्त व्यक्ती पाहिजे. आपण जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल कसं जगू अशीच व्यवस्था आपण निर्माण करतोय. त्याला आपणच नाही तरी शासन व्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, त्याला सगळी कारणीभूत आहे. तो खूप वेगळा विचार आहे. तो आपण त्याच्यावर कधीतरी नंतर गप्पा किंवा चर्चा करू. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलंय. आजच्या काळात केवळ पदव्या मिळवणे आणि शिक्षण आहे हे त्यासोबत सामाजिक वैचारिक प्रगल्भता ही महत्वाची आहे. आता खऱ्या अर्थानं बघितलं तर एक 25-30 वर्षापूर्वी एखादा विद्यार्थी जर 10वी पास जरी झाला तर तो आनंदाने पेढे वाटायचा. आणि आता 90-95% जर एखाद्या मुलाला मिळाले तरी तो म्हणते माझे 2%, 3% कुठे गेलो. परंतु जी टक्केवारी आहे ना त्या टक्केवारीचा ज्ञानाचा काडीचाही संबंध नसतो. म्हणजे त्यावेळेला 50% एखादा विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये खूप सफल होत जातो आणि आता 90-92% पळून सुद्धा त्याला समाजातला एखादा प्रश्न सोडवता येत नाही किंवा समोर एखादी गोष्ट आली तर ती कशी सोडवावी हे कळत नाही. हे शिक्षण फक्त डिग्र्यांची कागद वाटणारं शिक्षण आहे. बाबासाहेबांना ज्यावेळी ते 10वी पास झाले त्यांना 35% मार्क मिळाले होते. आणि 35% मार्क हे त्यावेळेला आपण जर विचार केला तर खूप जास्त होते. म्हणजे मी सुद्धा ज्या वेळेला 10वी 12वी झालं तेव्हा मला इतके टक्केवारी नव्हते. मात्र जे काय मिळवलं होतं ते प्रामाणिकपणे होतं. आता फक्त डिग्र्या वाटण्याचं काम इथे आपण बघतो आणि त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर या शिक्षणावर खूप चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचा विचार जर तळापर्यंत पोहोचवायचा असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. ते पुस्तके असू नये, ते फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी असू नये, तर त्या आपल्याला शिक्षणापासून आपल्यामध्ये कसा बदल घडला पाहिजे तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. पण तरुण पिढीने शिक्षणाकडे केवळ नोकरीचे साधन म्हणून न पाहता बदलाचे माध्यम म्हणून कसे पाहावे असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न आहे. कारण का जर आपण बघितलं तर कालच आपल्याला महात्मा फुलेंची जयंती झाली. तर महात्मा फुलेंनी शिक्षणाबद्दल एक छान आणि सोपी व्याख्या केलेली आहे. ती मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. शिक्षण म्हणजे काय, जे आपल्याला बऱ्या वाटेचं ज्ञान करून देईल ते शिक्षण. की सोप्याने छान व्याख्या केलेली. बऱ्या वाईटेचं ज्ञान म्हणजे काय की तुम्हाला काय वाईट इतकंच कळालं पाहिजे, ती म्हणजे शिक्षण. आणि आपण काय झाले शिक्षणाकडे एक पोट भरण्याचं माध्यम म्हणून पाहतोय. एक छोटस उदाहरण त्यासाठी मी तुम्हाला देतो. आपण प्रवास करत असताना जाऊन पेट्रोल भरतो. पेट्रोल भरल्यानंतर त्याला पेट्रोल मागतो, बाबा 100 रुपयाचं 200 रुपये दे. तो 200 रुपये पेट्रोल दिलं आणि त्याला आपल्याला 200 रुपये किमतीचं जर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकलं तर आपण भांडतो. ही ताकद शिक्षणातून येईल. आणि शिक्षण त्यासाठी, शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही. 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण आहे हे तुम्हाला तुमचे रोजचे व्यवहार कुशलतेने चालण्यासाठी, रोजच्या व्यवहारामध्ये तुमचं आमचं आपलं काम होण्यासाठी हे जे शिक्षण आहे आणि त्यातून माणूस घडावा यासाठी शिक्षण आहे.
व्यावसायिक शिक्षण हे तुम्हाला नोकरी धंद्यासाठी असतं. बरोबर. आणि आपण जे रोजचं शिक्षण घेतो ना तेच इतकं तकलावते घेतोय की व्यवसाय शिक्षणाकडे जेव्हा आपण खऱ्या अर्थानं जातो त्यावेळी आपले विद्यार्थी त्या ठिकाणी कमी पडतात. पण मला असं म्हणायचंय की परीक्षेसाठी अभ्यास करू नका, ज्ञानासाठी अभ्यास करा, परीक्षा आपोआप पास. पण गावातील सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकण्यासाठी बाबासाहेबांचे विचार कसे उपयुक्त ठरू शकतात? आता जर आपण बघितलं तर गावातला सलोखा ज्यावेळी हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा सलोखा बिघडलाय हे आपण मान्य करतो. बरोबर. जे गावामध्ये एकोपा टिकावा, गावामध्ये सलोखा टिकावा, गाव एकत्र असावं म्हणजे ती कुठेतरी विस्कटलेलं आहे हे आपण मान्य करतो आणि हे आपल्याला रोजच्या व्यवहारात दिसतंय. ते का दिसतंय? जसं मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की काही वैचारिक भूमिका आपल्या समाजामधल्या किंवा इतर लोकांच्या अशा असतात की त्या कट्टरपंथाकडे घेऊन जातात, ते आपल्याला द्वेषपूर्ण घेऊन जातात. म्हणजे एखादे विचार तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष शिकवत असेल तर त्याच्यापासून आपण चारात लांब राहिलं पाहिजे. यासाठी शिक्षण आहे आणि ते शिक्षण आजकाल या 10-15-20 वर्षामध्ये आपल्याला मिळत नाही आणि त्याचा हा परिणाम आहे. एक छोटंसं सोपं उदाहरण आपण जर बघितलं तर पूर्वी रस्ते खराब असायचे, रस्त्यावर सगळे दगड असायचे किंवा आपण कच्चे रस्ते असायचे. एखाद्या व्यक्तीचा कच्च्या रस्त्यात जात असताना एखाद्या दगड रस्त्याच्या मध्ये असेल तर उचलून तो बाजूला टाकत होता. आता रस्ते डांबरे आहेत, बरोबर. सगळं चांगलं झालंय, मात्र एखाद्या रस्त्यावर एखादा माणूस पडला किंवा त्याला जर दुखापत झाली तर त्याला कोण बघायला सुद्धा कोण आढळत नाही. हा जो फरक झालेला आहे शिक्षणातला, तो शिक्षणातला फरक आपल्याला लक्षात येईल. शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी. एखादा माणूस शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, खूप डिग्र्या मिळवल्यात म्हणजे तो शहाणा आहे असं म्हणता कामा नये. आणि एखादा माणूस काही शिकलेला नाही, आपण आड्याने असं म्हणतो तर आड्याने जगामध्ये कुणी मुळात नसतं, प्रत्येकाला काही ना काही ज्ञान असतं, त्यामुळे आड्याने हा शब्द मी वापरत नाही. मात्र आपण जे आता जे म्हणतोय की जे पारंपरिक शिक्षण आपण जे देतोय, एखाद्या माणसाने ते घेतलं नसेल मात्र तो आपल्यापेक्षा शहाणा असू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण जर बघतो की आत्ताच आपले महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांचं निधन झालं, अपघाती निधन, तर त्यांचं शिक्षणाची आपण चर्चा करतो, मग त्यांच्याकडे शहाणपण इतकं होतं की ते इतकं शिक्षित लोकांच्याकडे नव्हतं. ह्याचा आपल्याला एक विचार करावा लागेल की शिक्षण आणि शहाणपण याच्यावर आपण कुठेपर्यंत पोहोचतो. आणि आजकालची जी नवी पिढी आहे ती शिक्षणापेक्षा या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी याच्या मदतीतून जे वाचायला मिळतं त्याच्यावर जास्त विसंबून राहते आणि त्याचा परिणाम असा होतो की जो गावगाड्यात बिघडला ना त्याला कारणीभूत आत्ताचे जे काही मीडिया आहे तर मीडियानं जो समाजापुढं एक भूताचा राक्षस उभा केलाय आणि त्यांना असं वाटतं की हेच खरं, तर त्याच्यासाठी आपल्याला मूळ गाभा आपल्याला बघायला पाहिजे, मूळ शिक्षण घ्यायला पाहिजे. ते घेत नाहीत, त्याचा परिणाम असा होतो की आपला गावगाड्या बिघडला आणि या गावगाड्यातील सगळ्यांना जर सुरळीतपणे रस्त्यावर नाजर बसेल तसं मगाशी म्हटलं मी, तर आपण एकमेकांच्यावर अवलंबून असलं पाहिजे. हा आपल्या समाजाचा सगळ्यात महत्वाचा बेसिक आहे. जर मी तुमच्यावर अवलंबून असेल, तुम्ही माझ्यावर अवलंबून असाल तर आपलं रोजचं जीवन आहे हे सुरळीत पडेल. जर मी असं म्हटलं की प्रदीप माझ्या काहीच उपयोगाचा नाही तर प्रदीपला मी कधी जवळ करणार आणि प्रदीप मला कधी जवळ करणार. त्यासाठी आपण एकमेकाशी गोडीगोबीने राहण्यासाठी एकमेकावर अवलंबून असणं थोड्या का प्रमाणात ही खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी आजची जी व्यवस्था आहे भांडवलच्या व्यवस्थेकडून आपण समाजवादी व्यवस्था ही नेहरूने चालू केलेली होती, मिश्र अर्थव्यवस्था, जी आपण भांडवलशाही आणि समाजवादी व्यवस्था ही एकत्र करून मिश्र व्यवस्था जी निर्माण केली होती तीच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याच्यापासून आपण सध्या दूर निघालो. तुमच्या मते खरा अडाणी कोण आहे? म्हणजे आता अडाणी, आता अडाणी हा शब्द आपण काय अशा अर्थाने घेतो तर अडाणी म्हणजे काय की आपण जर साक्षर नाहीये किंवा ज्या लिहिता वाचता येत नाही त्याला आपण अडाणी म्हणतो. तर अडाणी म्हणजे काय, जे महात्मा गांधीचं वाक्य मी सांगितलं ते ज्याला बऱ्या वाटीचं ज्ञान कळत नाही तो अडाणी. इतकं साधी सोपी आपल्याला अडाणीची व्याख्या करताय. म्हणजे तुम्हाला एक सोपं आणि साधं उदाहरण तुम्हाला दुसरं एक सांगतोय मी. शाळेमध्ये असं शिकवलं जातं की तुम्हाला जर पुस्तकामध्ये आहे ते आपल्या की तुम्हाला जर तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन झालं, शरीरामध्ये तुम्हाला पाणी कमी पडलं किंवा तुम्हाला अतिसारखा हगवणसारखा जर आधार झाला तर जलसंजीवनी नावाची आपण एक घरगुती आपण काय करू शकतो, एक पेय तयार करू शकतो. आता त्याचं प्रमाण काय आहे तर 1 लिटर पाण्यामध्ये 8 चमचे साखर टाका आणि अर्धा चमचा मीठ. एक सलाईनची बाटली आपण जी 500 रुपयाची लावतो डॉक्टर, तेवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. आता पुस्तकामध्ये आहे, पोरग त्या पुस्तकाच्या सहाय्याने पेपरमध्ये उत्तर लिहितं, स्पर्धा परीक्षा पास होतं. आणि घरामध्ये समजा एखाद्या वेळेला एखाद्याला त्रास झाला, त्याला जर सलाईन लावायची गरज असेल तर त्याच्यावेळी जलसंजीवन वापरत. म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तराचं ज्ञान मिळवता
मात्र त्या ज्ञानाचा उपयोग करत नाही, तो अडाणी. बरोबर. तर तुमची एक चांगली विचारधारा असणारं एक व्यक्तिमत्व आहे, अशी ओळख आहे. ही वैचारिक बैठक तयार करण्यात कोणत्या पुस्तकांचा किंवा प्रसंगाचा मोठा वाटा आहे? प्रसंगाचा वाटा म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं, मी प्रसंग सांगायला हरकत नाही. मी औरंगाबादला नोकरी लागलो होतो आणि तिथंच होतं. मग जॉईनिंग औरंगाबादला माझी. मग त्या ठिकाणी असताना आमचे जे सोबतचे सगळे आमचे मित्र शिक्षक होते, तर त्यांच्यामध्ये मी सगळेजण आम्ही एकाच वयाचे असू किंवा एकाच शिक्षणाचे असू, आणि त्यावेळेला सगळेजण आम्ही एका ठिकाणी राहत असताना मला एक जाणीव व्हायची की जरी आम्ही एका हुद्द्यावर असलो किंवा एका शाळेमध्ये असलो, तरी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. आणि हा जो दृष्टिकोन आहे की तो मला लक्षात आला की नाही, की आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि मग माझ्यात कमी का पडतोय मी, तर मग मला माझ्या जातीवरून किंवा माझ्या श्रेणीबद्ध असलेल्या व्यवस्थेमध्ये मला कुठल्या स्तरावर आहे याची मला नेहमी जाणीव करून दिली जात होती, आणि ती जाणीव मला पुसायची होती. आणि म्हणून मी त्यानंतर मला वाटतं 2008 का 9 नंतर ठरवलं, नोकरी लागण्यात 1-2-3 वर्षांनी, की आपण नाही, आपण हे उत्तर शिक्षणातून किंवा आपल्या विचारातूनच द्यायचं. कारण का कसं आहे, एखाद्याचा आपल्याला विचार पटत नसतील तर त्याला विचाराचं उत्तर विचारायला द्यावं लागतं. एखाद्याने कविता केली आणि ती कविता तुम्हाला आवडली नाही म्हणून त्याच्यावर घर फोडणे, हा बाबासाहेबांनी दिलेला विचार नाही. बाबासाहेबांनी दिलेला विचार आहे की तुम्हाला जर त्याचं मत त्याला मांडण्याचा जो अधिकार आहे तो तुम्ही त्याला मान्य केला पाहिजे. आणि तो मान्य केल्यानंतर बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1950 जे आपलं संविधान सभेतलं जे भाषण आहे त्यामध्ये त्यांनी सुंदर वाक्य मिळवलेलं आहे, जर एखादा विचार माझ्या विरोधातला असेल आणि तो जर समोरचा माझा एका तसं मांडत असेल तर तो मांडण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. आणि तो हक्क त्याला मिळवण्यासाठी मी माझ्या प्राणाची बाजी सुद्धा लावली. परंतु तो विचार मला खोडण्यासाठी मला कितीही पुस्तकं वाचायला लागली तरी मी ती विचाराने उत्तर विचारणच देऊ. आता त्याला त्याचा अधिकार आपल्याला मान्यच केला पाहिजे. हा जो विरोधी विचार आहे तो ऐकून घेण्याची क्षमताच आपल्याला कमी झाली. आणि क्षमता का कमी झाली याला मुख्य कारण आहे की ती म्हणजे माणसांमध्ये सामाजिक जे बंध आहेत ते आपण खूप तोडलेले आहेत. आणि ते तोडलेले बंध जर जोडायचे असतील तर जसं आपण म्हणतो की जर मला 2 लाकडं जर तर फेविकॉलच पाहिजे, तर हे फेविकॉल आहे ना, हा फेविकॉल होण्याचं मूळ आहे तर म्हणजे तो विचार. या विचारानंच विचारांना मूळ जोडतो आणि हा विचार आपण घेऊन आपण समोर गेलं पाहिजे. बरं, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक विचार किती सुसंगत आहेत? बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक विचार जर तुम्ही बघितलं तर आपण एक सोपा आणि एक सुंदर उदाहरण देतो की आपण आता मोबाईलवर बोलतो, तंत्रज्ञान आहे, बरोबर. याचा आणि आपल्या बोलण्याचं काय म्हणजे त्यात बदल काय आहे तुम्ही सांगा उत्तर. बरं, मोबाईलवर आपण लांब राहून बोलू शकतो. ठीक आहे, नाही आपण आता स्टुडिओमध्ये घेतोय मुलाखत. एक 50 वर्षापूर्वी एक मुलाखत घेण्यात आणि आताची मुलाखत घेण्यात काय फरक आहे? थोडं ऍडव्हान्स झालंय. काय ऍडव्हान्स झालंय? म्हणजे कॅमेरे चांगल्या पद्धतीचे आल्या, परत आपण त्यात चांगल्या प्रकारची एडिटिंग वगैरे करू शकतो. बरं की मग मुलाखत आणि ते एडिटिंगचा काही संबंधच नाही ना. आपल्या दोघांची मुलाखत 2 माणसं 5 वर्ष समोरून ऐकू शकतात. टेक्नॉलॉजीने काय केलं की तुम्हाला ती जी मुलाखत आहे ती रेकॉर्ड करण्याची मुभा दिली. पूर्वी कसं होतं की ती आपल्याकडे कमी प्रमाणात होती. आता 2005-6 नंतर किंवा 2014-15 नंतर आपण जर बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला सेव्ह करता येतं फेसबुकवर, इतर वेगवेगळं. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला काय करते, सुविधा पुरवते, विचार नाही पुरवत. तंत्रज्ञान माझा विचार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मीडिएटर म्हणून काम करते. ते विचार निर्माण नाही करत, विचार हाच निर्माण. माणसाचा मेंदू हा विचार करण्यासाठी आहे आणि तो विचार निर्माण करण्यासाठी. तंत्रज्ञान तुम्हाला फक्त तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम सोप्या पद्धतीने देते. म्हणजे आपण आता स्टुडिओत बसून हे करतोय, हेच आपण भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये बसून केलं असतं. लांब लांब सुद्धा करतात. ही सुविधा फक्त आपल्याला दिली. माणूस घडवण्याची ताकद ही माणसातच असते, ती टेक्नॉलॉजी नसते. टेक्नॉलॉजी फक्त आपल्याला सेवा पुरवते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे टॅक्स देतो त्याला काय म्हणतो आपण आता बिस्किटचा पुडा घेतला तर टॅक्स देतो.
काय म्हणतो त्याला, टॅक्सचं नाव काय आहे? कर कर दाखवतो. होय ना, पण काय टॅक्सचं नाव काय? जीएसटी वगैरे. जीएसटी. जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर. बरोबर आहे. गुड्स म्हणजे काय? माल. होय. सर्व्हिस म्हणजे सेवा. जगात हे दोन सोडून काहीच नाही. बरोबर आहे. गुड्स अँड सर्व्हिस. बाबासाहेबांचे आर्थिक विचार, सामाजिक विचार हा बेस आहे, हा पाया आहे. तो विचार पोहोचवण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञान वापरा. जगातला आर्थिक विचार हा गुड्स अँड सर्व्हिस हाच आहे. तुम्ही काही माल खरेदी करा, कर द्या, आणि काही तुम्ही सर्व्हिस द्या, त्याच्याबद्दल मोबदला घ्या. मग आपण बदललं काय? फक्त जे सर्व्हिस आणि गुड्स देत होतो ते फक्त आपण मोबाईलवर आणले, तेच आपण कम्प्युटर आणले. फरक काय केला तर? अजूनही आपण मोबाईल खाऊ शकत नाही. आपल्याला लागणारं अन्नच आहे. ते अन्न पोहोचवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा उपयोग केला. तो माणसांसाठी तयार केलेली सोयी सुविधा आहे. त्याचा आपण उलट अर्थ घेतो. त्याचा आपण अर्थ काय होतो? टेक्नॉलॉजी म्हणजेच जग. टेक्नॉलॉजी जग नाहीये. जग म्हणजे तू आणि मी. आता तुला तरी हार्ट अटॅक आला, तर तुझ्याजवळ कोण आहे? तुझं जग कोण आहे सध्या? आपलं जगच मुळात 2 मीटरचं असतं. आपण उभं राहिल्यानंतर जो पडू ना, तेवढंच आपलं जग असतं आणि त्याच्यातच जगायचं असतं. तुम्ही जर असं म्हणाला की आता दुसरं कोणतरी, तर शक्य नाही. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीने जग जवळ नाही आणलं, फक्त माणसाची एक इमेज आहे, जे आपण त्याला काय म्हणतो, काल्पनिक इमेज फक्त जवळ आणली. माणूस जवळ आणलेला नाहीये, उलट माणूस दूर घेऊन निघाला आपण. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं खूप छान पद्धतीने करायला पाहिजे. कशासाठी? तर माणसातलं जे अंतर वाढले ते जुळवण्यासाठी, ना की ते अंतर वाढवण्यासाठी. क्या बात, क्या बात. भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहे, पण एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याबाबत आपण किती जागरूक आहोत जागरूक? तर संविधानाचा विषय निघाला म्हणून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 महाड येथे मनुस्मृती हा ग्रंथ झाला. तर जगामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या जिवंतपणे त्यांनी एक संविधान झालं आणि दुसरे संविधान निर्माण केलं. 27 एक संविधान झालं, ज्या संविधान मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे आपलं राज्य देश चालत होता. ते झालं आणि स्वतंत्र भारतासाठी असं संविधान दिलं की जे सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या वंशपंथातल्या लोकांना एकत्र करून पुढे जाईल. तर अशी व्यवस्था निर्माण करणारा एकमेव फक्त जर कोण महापुरुष असेल तर तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ह्या संविधानानं तुम्हाला आणि मला काय दिलं? तर तुम्हाला आणि मला जगण्याचा अधिकार तर दिलाच, त्याचबरोबर सगळ्यात माझ्या दृष्टीनं जर काय महत्वाचा अधिकार असेल तर तो माझा बोलण्याचा अधिकार. सगळ्यात जो आपलं व्यक्त होण्याचा अधिकार आहे ना, तो आपल्याला संविधान दिलेला आहे. संविधानाने आपल्याला खूप काही दिलंय. संविधानाविषयी आपण वाटल्यास एखादं वेगळं पॉडकास्ट करू 26 नोव्हेंबरच्या दरम्यान एखाद्या वेळेला. कारण का तिची निर्मिती कशी झाली, त्या संविधानामध्ये कोण कोण होतं, याच्याविषयी आपण खूप डिटेलमध्ये आपण चर्चा करते. गावातील तरुणांनी व्यसनाधीनता आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहून वैचारिक प्रगती कशी करावी सर? गावातील तरुणाने नाही तर प्रत्येक माणसानं, तरुणच फक्त व्यसनाधीन असल्यातला काय भाग नाहीये. आपण जर बघितलं तर व्यसन या शब्दाची व्याख्या आपण खूप ढोबळमानानं वरच्यावर करतो. म्हणजे फक्त मादक पदार्थ सेवन केलं म्हणजे व्यसन असं होत नाही. तर आपण एखाद्या वेळेला चहा जास्त पिणं हे सुद्धा व्यसनच आहे. एखाद्या व्यक्तीला असं जर वाटलं की मला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावी, हा व्यसनाचा भाग आहे. व्यसन हे एक मानसिक आजार आहे तो, आणि त्या मानसिक आजारामुळे आपल्याला त्याच्या जर आपण आहारी गेलो तर आपण जर बघितलं तर समजा आपण थकून भागून आल्यानंतर आपल्याला चहाची गरज असते, आपण चहा घेतला थोडं तजेतलं वाटतं. तसं एक मादक पदार्थ सेवन केल्यानंतर मेंदूतल्या काही जे घटक असतात किंवा काही जे केंद्र आहेत ती थोडी प्रज्वलित होतात आणि त्याच्यामुळे थोडंसं आल्हाददायक किंवा बरं वाटतं. म्हणजे त्यावेळेला आपल्या रोजच्या जीवनातले जे काही प्रश्न असतील ना ते आपण थोडेसे वेळ बाजूला सारू शकतो किंवा त्याला विसरतो थोड्या वेळ. आपल्याला इतकी सवय होऊन जाते की तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला पुन्हा पुन्हा ती गोष्ट करावी. आणि मग काय होतं, समजा एखादा दारू पिणारा मुलगा असेल, त्याला वाटलं थोडी घ्यावी, 1 ग्लास घ्यावी, 2 ग्लास, आणि तिथे कधी कधी दारू त्याला स्वतःला प्यायला सुरू करते, हेच लक्षात येईल. आणि म्हणून ही जी व्यसनाधीनता आहे, ही व्यसनाधीनता आपल्या समाजामध्ये असण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या समाजामधली सामाजिक आर्थिक दरी. या दरीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण त्यासाठी देऊ शकतो की लहान असताना आपण ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी मी एखाद्या पानपट्टीच्या जवळ उभा जरी राहिलो आणि जर मला कोणी बघितलं की हा अशा पद्धतीनं उभा राहिलाय, तर तो माणूस मला घरी जाऊन सांगेल आणि घरी मला ओरडतील किंवा मारतील. या भीतीमुळं सामाजिक आपल्याला बंधनं होती.
ते सामाजिक बंधच तुटून गेले पूर्ण. बरोबर. कुणी काय करते, काही मागमोस नाही, काहीच संबंध नाहीये. भीतीच नाही. भीतीच नाही राहिली. भीती कोणाची राहिली नाही, तर सामाजिक दबावाची भीती राहिली. सामाजिक दबावाची भीती न राहिल्यामुळं आपला जो मगाशी आपण उल्लेख केला की गावगाडा का विस्कटलाय, तर याला हे कारण आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर सगळ्यांनाच असं वाटतं की आपण व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपण काय करायला हवं, काय करू नको. तर हे लक्षात घ्या. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एखादा माणूस समजा 60 सिगरेट ओढत असेल दिवसाला, तर त्याला साधारणतः 60 सिगरेट ओढण्यासाठी एक दिवस नाही लागले. गेले 8, 10, 15 वर्ष आपण तो 60 सिगरेट ओढतोय. तर ती व्यसनाची आपण कशी कमी करू शकतो? तर आज 60 सिगरेट ओढतोय, त्यातलं उद्या आपण एक सिगरेट तरी कमी करू शकतो. ज्यावेळी तुम्ही एक सिगरेट कमी करताना, त्यावेळी तुम्ही व्यसन सोडण्याच्या दिशेनं टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं. तर 5 ते 6 वर्ष तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी लागले असतील, तर तुम्हाला परत जाण्यासाठी 2-3 वर्ष आपल्याला वाट बघावी लागेल. एखादी माळ गाठली म्हणून दुसऱ्या दिवशी दारू नाही सुटत. नाही, बरोबर आहे. कारण का तुम्ही जरी दारू सोडायचा प्रयत्न केला तर तुमचं शरीर ते सोडू देत. बरोबर आहे. त्यामुळे शरीराला हळूहळू ती सवय कमी करावी लागते आणि हळूहळू आपण त्यातून बाहेर पडायला लागतो. तर ह्यासाठी तुमच्या जे काही व्यसन आहे त्यातून दूर होण्यासाठी त्याचं ज्ञान आपण करायला पाहिजे. शासनाच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी जे वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. बंग सारखे समाज सुधारक जे व्यसनमुक्ती केंद्र चालवतात त्यांची पण मदत घेतली पाहिजे. शासकीय व्यवस्थेची मदत घेतली पाहिजे. त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जरी आपण कमी पुस्तकं वाचली असतील तर ज्यांनी मुलांना आपल्याला घडवायचं होतं त्यांच्यासाठी आपल्याला नवं दार उघडायचं असेल तर आपण त्यांना शाळेच्या माध्यमातून व्यसनापासून कसं दूर जावं याचा आपण त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. जेणेकरून आपण आणि आपलं कुटुंब हे व्यसनापासून कसं दूर जाईल हे आपण बघितलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गावातील ग्रामस्थांना आणि तरुणांना तुम्ही मुख्य संदेश कोणता द्याल? संदेश असा देणार नाही, फक्त जयंतीविषयी माझं असं मत आहे की आपण डॉक्टरांची जयंती कधी साजरी करतो? 14 एप्रिल. तर 14 एप्रिल हा एकच दिवस आपण साजरा करतो. मला असं वाटतं मग रोज आपण जयंती साजरी करायला पाहिजे. त्याच्या विचारांची, त्यांच्या मूल्यांची जयंती साजरी करायला पाहिजे. त्यांनी आपल्याला जे सांगितले त्याच्यानुसारच आपण ते अनुसरलं पाहिजे. फक्त एक दिवस डॉल्बी लावून किंवा रोषणाई करून किंवा हे करून आपल्याला त्याच्यातून काही जास्त मिळणार नाही. म्हणजे आपण दरवेळी बघतो कुठल्याही महापुरुषाची जयंती असू दे तर त्या जयंती दिवशी मोठमोठ्यानं आपण गाजावाज करतो, डॉल्बी लावतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. बरोबर. त्या संविधानाच्या कायद्यानुसार रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारचं जे काही आवाज आहे तो लोकांना त्रास असं वाढवता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट आपल्याला सांगतं. आणि रात्री 10 नंतर आपण डॉल्बी लावून नाचतो. आणि जर आपल्याला कोण सांगायला आलं तर आपण त्याला सहज म्हणतो की आज जयंती आहे. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी इतकं मोठं संविधान लिहिलं त्या संविधानावर आपला देश चालतोय, कायद्यानुसार आपला देश चालतोय, तर कायदा मोडण्याचा आपल्याला हक्क किंवा अधिकार आपल्याला जयंती देत नाही. काय साजरी? आपली जयंती ही आपण बाबासाहेबांनी केलेल्या कायद्यांना, त्यांनी केलेल्या नियमांना अनुसरून, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर आपण ते उलटे केले बघा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सरळ उलट करून टाकलं. आधी संघर्ष करतो, संघर्ष करण्यासाठी संघटित होतो आणि हे संघर्ष कसा करावा हे शिकतो. बरोबर. इतके आपण त्यांनी दिलेल्या विचारांची पायमल्ली करत निघालेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणांनीच नाही, सगळ्या लोकांनी आपण एक लक्षात घ्या, कोणाचीही जयंती असू दे ती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी असं वाटतं. तुम्ही स्वतः बाबासाहेबांची जयंती असेल तर कमीत कमी 3 तास घरात वाचतो पुस्तक. त्यांना एक कृतियुक्त अभिवादन म्हणून वाचतो. आणि बाबासाहेबांचीच नाहीये, ज्या ज्या वेळेला कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल किंवा मला वाटलं की ते त्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने मी त्यांची जयंती साजरी करत असतो. ती सार्वजनिक पातळीवर नसते, ती म्हणजे वैयक्तिक पातळीवर असते. त्याला सार्वजनिक काय तुम्ही आता विषय काढला पण तुमच्यापुढे मी मांडणार तर कोणाला माहितीही नसते. हे आपण एक समजून घेऊया की या दृष्टीनं आपण जयंती ही खऱ्या अर्थानं मूल्यांच्यावर आधारित आपण जयंती साजरी करूया आणि आपला समाज, आपलं गाव, आपला देश हा प्रगती कसं करेल याकडे आपण जाऊया. शेवटी इतकंच सांगेन की महात्मा फुलेंनी आपल्याला शिक्षण कसं घ्यावं याची व्याख्या मी मागे सांगितली. अशा 2 महापुरुषांची आपण विचार कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणजे गौतम बुद्ध यांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जीवन दुःखमय आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे
ते आपण एकदा स्वीकारलं की आपण त्यातून बाहेर पडतो. माझ्याच बाबतीत हे दुःख का घडते जर आपण विचार करत बसलो तर हे लक्षात घ्या की आपला माणूस आहोत, त्यामुळे आपण आजारी पडणार. हम्म. कधी ना कधी तर आपल्या घरातले जवळची व्यक्ती काही ना काही जण अपघाताने किंवा अशाने आपल्याला वारणार आहे. बरोबर. एक विचार करूया की आयुष्यामध्ये आनंदापेक्षा दुःख जास्त आहे. आणि गौतम बुद्धांनी 2500 वर्ष पण आम्हाला सांगितलं की जीवन दुःखमय आहे. आपण जे स्वीकारलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण जीवनातले जे दुःख आहेत तिथून बाहेर पडण्यासाठी कशा पद्धतीनं मार्ग शोधायला पाहिजे. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे वर्धमान महावीर, त्यांनी सोप्पं आणि सुंदर वाक्य सांगितलं, जगा आणि जगू द्या, तुम्हीही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. म्हणजे माझ्या जगण्यामध्ये आणि त्याच्या जगण्यामध्ये एकमेकांचा जर आपण आदर ठेवला, प्रत्येकाचा वैचारिक जो काही त्यांचा विचार असेल त्याला आपण आदराने बघितलं तर जगाने जगू द्या यांची जी शिकवण आहे आणि जीवन दुःखमय ही जी शिकवण आहे ही जर आपण आत्मसात केली तर खऱ्या अर्थानं आपण सगळ्याच जयंत्या, सगळ्याच महापुरुषांच्या दररोज साजरा केल्या तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपल्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला आणि आमच्या प्रेक्षकांना आम्हाला एक बाबासाहेबांचा विचार आमच्या मनामध्ये रुजवला. नक्कीच प्रेक्षक यावर विचार करतील आणि जयंती चांगल्या पद्धतीनं साजरी करतील, वैचारिक जयंती साजरी करतील अशी आपण आशा करूया. खूप खूप धन्यवाद सर आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल. धन्यवाद. वैचारिक जयंती हा शब्द तुम्ही शेवटी काढला म्हणून सांगतो. बरं. विचार हे निर्जीव असतात, बरोबर. विचारामध्ये काहीच ताकद नसतात. बरं. जे विचार निर्जीव असतात ते जेव्हा आपण कृतीत आणतो ना तेही जयंती हा, असतात. हा, बरोबर बरोबर. अच्छा. कृतीत जेव्हा आणतो ना तेही जयंती असते. बाबा सांगितलं शिका, आपण जर शिकू त्यावेळी ती जयंती. बरोबर. त्यामुळं वैचारिक जयंती अशी काय नसते, हा. जयंती कृतीयुक्त असते कृतीयुक्त असते. जी बाबासाहेबांच्या विचारांना पुढे जाईल. बरं. आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्याला खरंच धन्यवाद. धन्यवाद.